आषाढी एकादशी विशेष कमी तुपाचा वापर करून साजूक तुपातील साबुदाणा वड्याची रेसिपी कशी बनवायची ते आज आपण बघूया। चला रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी अंजली रामा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत। साबुदाणा वड्यासाठी लागणारं परफेक्ट मेजरमेंट आपण इथे घेतले। 2 वाट्या भिजवून घेतलेला साबुदाणा, 1 वाटीभर दाण्याचं कूट, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार तिखट, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या होत्या, चवीनुसार मीठ घालूया आणि 1 वाटीभर बटाटा। बटाट्याला उकडलं आणि बारीक करून घेतला, तो वाटीने मोजला। बटाटा वडा क्रिस्पी आणि टंब फुगलेला जर तुम्हाला करायचा असेल तर आपण जे आत्ता साहित्य घेतलं याच मेजरमेंटमध्ये हे साहित्य घ्यायचं, एकजीव करायचं, 5 मिनिटासाठी मुरवायचं। म्हणजे 2 वाट्या भिजवून घेतलेला साबुदाणा, 1 वाटीभर दाण्याची भरड, 1 वाटी उकडून घेतलेला बटाटा, चवीनुसार तिखट मीठ घ्यायचं आणि बटाट्यामध्येच हे मिश्रण एकसारखं करून घ्यायचं। 5 मिनिटासाठी मुरवायला ठेवायचं। हाताला थोडंसं तूप लावायचं आणि मुठीत बसेल एवढंच साबुदाण्याचं सारण घ्यायचं। तळहातावरती गोल करायचं आणि हे साबुदाणे वडी तयार करून घ्यायचे। म्हणजे एकसारखे साबुदाणे वडे होते। हाताला तूप लावल्यामुळे हे वडे करतानाच कोरडे पडत नाहीत, यामध्ये मॉइश्चर जशाला तसं कायम राहतं। साबुदाणे वडे आपण तयार करत होतो त्यावेळेलाच आपण इथे आप्याचा पॅन गरम करायला ठेवला। अगदी याला ब्रशने थोडंसं तूप लावून घेतलं आणि तयार करून घेतलेले साबुदाण्याची वडी यामध्ये ठेवले। 1 वाफ आणली, वरनं परत एकदा तुपाचा ब्रश फिरवला, झाकण ठेवलं आणि साबुदाणा वडा क्रिस्पी होईपर्यंत ह्याला उलट सुलट करून आपण छान खमंग भाजून घेतलं। या पद्धतीने जर तुम्ही साबुदाण्याची वडी केली तर तुम्हाला तूप किंवा तेल हे दोन्ही कमी लागतं। शिवाय साबुदाणा वडा टंब तर फुगतोच, क्रिस्पी होतो। कमी तेला तुपाचे असल्यामुळे ह्याची टेस्ट ही खूप छान लागते। या साबुदाणा वड्याला असंच उलट सुलट करून आपण छान खमंग भाजून घेऊयात। साबुदाणा वडा एका बाजूने छान क्रिस्पी झाला होता, याला आपण पलटूनही टाकले। दुसऱ्या बाजूने होतोय तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊयात। इथे ओल्या नारळाचे तुकडे 2 वाटी, अर्धी वाटी कोथिंबीर, चवीनुसार हिरवी मिरची, थोडंसं मीठ, अर्धा इंच आल्याचा तुकडा। नारळामध्ये जे पाणी निघतं तेच पाणी आपण ही चटणी तयार करण्यासाठी वापरणार आहोत। चटणी खूप छान लागते चवीला। पाणी घातलं आणि ही चटणी आपण इथे फिरवून घेतली। लागेल तसं पाणी घालून ही चटणी आपली इथे तयार झाली। तुमच्या भागामध्ये उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर तुम्ही नाही टाकली तरीही चालेल, पण हो, नारळाचं पाणी मात्र आवर्जून टाका, यामुळे या चटणीची टेस्ट खूप छान लागते। इथे आपला साबुदाणा वडाही तयार झाला। याला आपण डिशमध्ये काढून घेऊयात, थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि चटणीसोबत हा साबुदाणा वडा सर्व करू। जे खरोखरच अगदी डाएटवर आहेत आणि ज्यांना तळलेलं खाण्याचा कंटाळा आलाय अशांनी ही साबुदाणा वड्याची रेसिपी नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि हो, कमेंट्स करायला विसरू नका। शेजारचं बेलचं बटनही दाबा। चला परत भेटू।